यांचे 4 कारखाने असून सुद्धा 100 रुपयाचं बिल सुद्धा यांना काढता आलेलं नाही। शेतकऱ्याला अडचणीत आणून आजपासून दबावतंत्राचा वापर करून यांनी सत्ता मिळवली। करणार निशिकांत दादा हे 100% 23 तारखेला बोलायला घ्या। त्यामुळं आता वैयक्तिक आम्ही जी युवा पिढी आहे ते आता ठराविक जी बदल करण्याच्या आम्ही तयारीत आहे आणि निश्चित बदल हा घडणारच। आम्हाला खात्री आहे दादांनाच आम्ही निवडून देणार, दादा येणार हे 100%। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा। सध्या आपण आलो आहोत बोरगाव बसस्थानक या ठिकाणी। इथे नेमकी रणधुमाळी निवडणुकीची काय आहे हे आपण इथल्या स्थानिक लोकांशी चर्चा करून जाणून घेणार आहोत। तर आता जी रणधुमाळी आहे घड्याळाची टिकटिक आणि तुतारी जयंत पाटलांची, तर याबद्दल म्हणजे नेमकं वातावरण काय आहे निवडणुकीचे? घड्याळाला आता सध्या बोरगावमध्ये पोषक वातावरण आहे आणि येणारे 20 तारखेला नक्कीच घड्याळाची टिकटिक चांगली वाजलेली तुम्हाला दिसेल। तर याचं कारण काय, घड्याळच का? कारण म्हणजे 35 वर्ष जे सत्ताधारी आमदार आहेत त्यांना जनता वारंवार आमदार म्हणून कंटाळली आहे आणि त्यांनी गावचा विकास कमी त्यांच्या बगलबच्च्यांचाच विकास जास्त केलेला आहे। त्याच त्यांचे जे ठराविक कार्यकर्ते आहेत त्यांनाच पदं व जे बाकीचा विकास आहे त्यांच्याच घरात झालेला आहे। त्याच्यामुळे सामान्य जनता कवटा आहे। आज बोरगावमध्ये दीपावली यात्रा भाऊबीजे दिवशी असते, ते मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि आमच्या बोरगावमध्ये 90% हे शेतकरी लोक आहेत। आज शेतकऱ्यांच्या दिवाळी तोंडावर असताना या गावची यात्रा असताना त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम ह्या सत्ताधारी मंडळींनी केलेलं आहे आणि विद्यमान आमदारांनी केलेलं आहे। यांचे 4 कारखाने असूनसुद्धा 100 रुपयाचं बिलसुद्धा यांना काढता आलेलं नाही। आज त्याच्या उलट बघायला गेलं तर महाराष्ट्र शासनानं लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना 1500 रुपयाचा हप्ता देऊन प्रत्येकी महिलेला 7500 रुपये देऊन नमो शेतकरी सन्मान योजनेचे 4000 रुपये देऊन आज बोरगावात कशी बशी दिवाळी व यात्रा साजरी करण्यात आली। मग ह्याला जबाबदार कोण याचंही उत्तर त्यांनी द्यावं। त्याच्यामुळं घड्याळाला वातावरण या ठिकाणी पोषक आहे आणि सामान्य जनता स्वतःहून आता निर्धारात आहे की बदल हवा। बोरगावमध्ये असे म्हणजे काय विकासाची कामे होती किंवा कुठल्या समस्या निर्माण झाल्या होत्या बोरगावमध्ये? आता 35 वर्ष इथं सत्ताधारी आमदार आहे ते शार्पट जमिनीचा जो आता मुद्दा आहे जमिनीचा जो शासनानं 80-20 पॅटर्न राबवला होता, तर ती योजना प्रामुख्यानं इथं राबवणं गरजेचं होतं कारखान्याच्या माध्यमातून। ती राबवली गेली नाही, ती योजना पाठीमाग गेली। आज तुम्ही समोर इथं कॅमेरा पाडला तर बघू शकता ही शार्पट जमीन किती लोकांची हे जमीन आता नापीक होत चाललेली आहे। ह्याला जबाबदार कोण आहे आणि जे मूलभूत ज्या सुविधा मिळाल्या पाहिजे त्या कितपत मिळाल्या? आज पानंद रस्त्याचं जर बघायला गेलं तर जे प्रलंबित पानंद रस्ते होते ते सन्माननीय निशिकांत दादांनी आत्ता आचारसंहितेच्या पूर्वी 72 लाखाचा निधी देऊन ते मंजूर केलेले आहेत। आचारसंहिता लागल्यामुळे त्याचे वर्क ऑर्डरसुद्धा मिळालेले आहे। आचारसंहितेनंतर ते प्रत्यक्ष काम चालू होताना तुम्हाला दिसेल। आता याबद्दल म्हणजे निशिकांत दादांनी हे जी शार्पट जमीन आहे त्याबद्दल म्हणजे समस्या सोडवण्यासाठी काय केले असं वाटतं? आता इलेक्शन झाल्यानंतर दादा प्रामुख्याने जे शासनाने योजना जी म्हणजे माघारी पाठवली त्या योजनेबद्दल परत नव्यानं चालू करता येईल अशा पद्धतीने ती कारवाई होईल आणि ज्या शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या म्हणजे चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या त्या समस्या सोडवण्यासाठी दादा नक्की प्रयत्नशील राहतील। याबद्दल आमच्या मनात मात्र कोणतीही शंका नाही। पंचकृषीतील निवडणुकीबद्दलचे वातावरण काय असं वाटतं? निशिकांत दादांच्याबद्दल वातावरण यावेळेस पोषक आहे आणि स्वतः सामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे। का तर ही कुणाचे म्हणजे दादांची निवडणूक नसून प्रत्येकाच्या स्वाभिमानाची व या गुलामगिरीतून मुक्त होण्याची निवडणूक आहे। म्हणजे घड्याळ की तुतारी याबद्दल जी चुरस निर्माण झाली त्याबद्दल तुम्ही काय सांगा? यंदा फक्त घड्याळ आहे आणि घड्याळच येणार। काय याचं कारण काय घड्याळच? का तर दादांनी मागल्या बरीच वर्ष 10-15 वर्षापासून हॉस्पिटलद्वारे बरेच लोकांना गरजू लोकांना सेवा दिलेल्या आहेत, हॉस्पिटलच्या मार्फत सेवा दिलेल्या आहेत बाकीच्या। आणि दादा कुठं अडचण लागेल तिथं दादा सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी असतात काय नेहमी। निशिकांत दादांना आरोग्य दूत असं संबोधले जातं म्हणजे जनता तशी म्हणते, तर त्याबद्दल तुमचं मत काय? आता हॉस्पिटलच्या द्वारे जवळजवळ 7-8 योजना राबवल्या आहेत। महात्मा फुले योजना, दादांच्या वडिलांचे नाव प्रकाश योजना, अशा बऱ्याच योजना राबवलेल्या आहेत। त्यामुळं आता गावात आमच्या जवळजवळ 1700 लोकांना आतापर्यंत लाभ झालेला आहे। त्यांचं ऑपरेशन हे सगळं फ्री होऊन त्यांना सेवा लाभ झालेला आहे।
राज्य स्तरावर या निवडणुकीचं वातावरण काय आहे असं तुम्हाला वाटतं? राजकीय पातळीवरती कुणाच्या बाजूने असेल, महाविकास आघाडी की आता वारं म्हटलं तर महायुतीच्या बाजूनं सगळं वारं आहे, त्यामुळं निशिकांत आता निवडून येतील यात आम्हाला काही शंका नाही. म्हणजे केंद्र सरकारने लाडकी बहीण योजना किंवा अशा बद्दलच्या अनेक योजना ज्या राबवल्या आहेत त्याबद्दल तुमचं मत काय आहे, किंवा लाडक्या बहिणी खुश आहेत का त्या योजना? आता केंद्राच्या योजना बघा तुम्ही, PM किसान योजना सगळ्यांना लाभ होतोय, परत महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी योजनेचा पण लाभ होतोय, आता लाडक्या बहिणीचे पण पैसे येतात. म्हणजे अशा योजना आणि वृद्धांसाठी पण योजना राबवल्या. आजपर्यंत एवढ्या योजना कुठल्या सरकारने आजपर्यंत राबवल्या नव्हत्या. ही जे असं सरकार आहे की हिनी तळागाळातल्या माणसापासून स्वतः शेतकऱ्यांच्या खात्यावर किंवा महिलांच्या खात्यावर डायरेक्ट लाभ दिलेला आहे. त्यामुळं ही सरकार सगळ्यांच्या मनात भरलेलं सरकार म्हणता येईल. म्हणजे इस्लामपूरकरांनी 35 वर्ष जयंत पाटलांना निवडून दिले, 35 वर्ष ते आमदार म्हणून इथं म्हणजे निवडून आले आणि आत्ता नवीन चेहऱ्याला लोक हे करतायत, तर याबद्दल तुमचं काय मत? 35 वर्ष लोकांना सत्ता दिली म्हणजे कसं झालं, कुठं तर ऊस दर किंवा बाकीच्या सहकारी संस्था आहेत, कुठं तर शेतकऱ्याला अडचणीत आणून आजपासून दबाव तंत्राचा वापर करूनच हिनी सत्ता मिळवली. हिनी विकास कामं अशी ह्यांची बघावं अशी काही झालेली नाहीत. पण ही हायवे पलीकडचं पार्सल आम्ही पलीकडे पाठवणार यात काही शंका नाही. दबाव तंत्र म्हणजे नेमकं काय म्हणायचं? दबाव तंत्र म्हणजे मतदानासाठी लोकांना म्हणजे प्रेशराईज करणं, या बऱ्याच गोष्टी चालू आहेत त्यांच्या. पण ह्यावेळी सामान्य जनता त्यांचं काय ऐकणार नाही हे वाटतं. म्हणजे घड्याळच निवडून येईल या भागात असं तुम्हाला वाटतं? 100% घड्याळ निवडून येणार. म्हणजे शरद पवार गट हा जयंत पाटलांना चांगली संधी देण्याच्या मनस्थितीत आहे, पण आता इकडची लोकांशी संवाद साधता वाटते की म्हणजे परिवर्तन हवं लोकांना, तर याबद्दल काय वाटतं? त्यांना संधी काय मिळत नाही आणि संधी आम्ही देणारच नाही त्यांना. का तर आम्हाला आता सगळ्यांना नवीन चेहरा पाहिजे, नवीन आमदार पाहिजे, बदल हवा आहे सगळ्या लोकांना. आता 35 वर्ष सत्ता म्हणजे भरपूर सत्ता दिली. आता निशिकांत दादाच फक्त. आणि आपण इस्लामपूर वाळवा तालुक्यामध्ये आहोत. इस्लामपूर वाळवा तालुक्यामधील विधानसभा मतदारसंघातील हा महत्त्वाचा मतदारसंघ आहे. यामध्ये जयंत पाटील विरुद्ध निशिकांतदादा भोसले पाटील ही लढत चाललेली आहे. घड्याळाची टिकटिक आणि तुतारी वाजेल की नाही याबद्दल ही चुरशीची लढाई आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आपण सध्या आहोत बोरगाव येथे गावीमध्ये. तिथल्या लोकांशी आपण संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की ते लोकांच्या मनामध्ये घड्याळाची टिकटिक वाजणार की तुतारी वाजणार. चला तर मग पाहूया. तुम्हाला आता जे म्हणजे निशिकांत दादांनी ज्या विकास कामे केली आहेत किंवा तुम्ही इथल्या स्थानिक महिला म्हणून तुमचं यावरती काय मत? दादांना इथं आरोग्यदूत म्हणून ओळखलं जातं. दादा हे चांगली कामगिरी करतात, सर्वसामान्य जनतेला चांगला न्याय देतात आणि महिलांना अर्धी तिकीट केल्यामुळे महिला बाहेरगावी कुठेही फिरू शकतात. आणि दादा हे लहानपणापासून सर्वसामान्य घरातील असल्यामुळे आणि त्यांच्यावर अनेक संकटे आल्यामुळे त्या संकटातून त्यांना पार पाडण्याची झळ लागली, त्यामुळे ते सर्वसामान्य जनतेला सांभाळून नेऊ शकतात. आताची जी 2024ची निवडणूक आहे म्हणजे विधानसभा मतदारसंघातली आहे, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, तर याबद्दल तुमचं मत काय? महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, तर माझं असं मॅडम म्हणणं आहे की महायुतीचं सरकार स्थापन होईल. का होईल, का वाटतं? कारण की आता वैयक्तिक जर माझ्या आयुष्यात जर सांगायचं झालं तर आमच्या आयुष्यात आमच्या आजोबांची पिढी गेली पूर्णपणे, आमच्या चुलत्यांची वडिलांची पिढी गेली. 35 वर्षे स्थानिक जे आमदार आहेत त्यांना आत्तापर्यंत सपोर्ट करत आले, पण त्यांच्या बाबतीत त्यांनी कुठलाही विकास काम केलं नाही. की जेणेकरून असं म्हणत नाही मी की त्यांनी कुठं तर कारखान्यावर लावावं किंवा काही करावं, असं अजिबात माझं म्हणणं नाही. पण बाकीच्या जी ठराविक ज्या काही गोष्टी आहेत की बाबून रस्त्याचे असेल किंवा पाण्याची सोय असेल, अशा बाबतीत त्यांनी आत्तापर्यंत कधीही कुठली कामं केलेलीच नाहीत. मग आयुष्यभर जर समजा एखादा व्यक्ती वयाच्या 90 वर्षापर्यंत जर एकमेव जर जयंत पाटील साहेबांना मतदान किंवा काय जर करत असेल, निदान त्या माणसांच्यासाठी किंवा काय रस्त्याची सोय किंवा पाण्याची सोय असं काहीतरी केलं पाहिजे होतं ना. त्यांनी आत्तापर्यंत कधीच काही केलं नाही, कधीच केलं नाही. त्यामुळं आता वैयक्तिक आम्ही जी युवा पिढी आहे ते आता ठराविक जी बदल करण्याच्या आम्ही तयारीत आहोत आणि निश्चित बदल हा घडणारच आहे. मग आता सध्या 2024 विधानसभा मतदारसंघामध्ये घड्याळाची टिकटिक वाजेल की तुतारी वाजेल, काय वाटतं तुम्हाला? घड्याळाची टिकटिक ही 100% वाजणार आहे, त्यात काही बदल नाही.
तुतारी काय आमच्या मनातच नाही, त्यामुळे आम्ही आतापर्यंत होतो त्यांच्या बाजूनं, पण 35 वर्षात आम्ही डायरेक्टली बदल केला आहे आणि आम्ही वैयक्तिक स्वतः, कारण आता बोरगावमध्ये जर बघतेली कोणतर हा बाईट बघणार बोरगावमधील किंवा काय जे बघणार आहेत ते आमच्या वार्डातलेच पुढारी आहेत किंवा तेच मोठे होत गेले, सर्वसामान्य माणूस काय मोठा होत गेला नाही, मग त्यांचेच घरातील मुले किंवा त्यांचेच नातेवाईक हे सगळे मोठे होत गेले, सर्वसामान्य माणूस मोठा होत गेला नाही. फक्त त्याने काय करायचं, मतदान त्याने करायचं आणि बूथवर काम क्षणी केलं किंवा जे स्थानिक आमदार आहेत त्यांना दावायचं की आम्ही आमच्या बूथवरनं तुम्हाला एवढं मतदान केलं, म्हणजे जो मतदान करतो त्याला काही किंमत नाही. जे पुढारी लोक सांगतील की बाबांनो जेणेकरून आम्ही एवढं तुम्हाला लीड दिलं त्या ह्याच्यावर तेवढेच बगल बच्चे त्यांच्या बाजूला राहणार, बाकी सर्वसामान्य माणसाची यासने काही घेणं देणं नाही. विद्यमान आमदारांच्याकडून काही विकास कामांची म्हणजे कामं केली आहेत का, किंवा लोकांनी जे प्रश्न मांडले त्यांच्यावर त्यांनी काही प्रतिक्रिया दिली आहे का? प्रतिक्रिया देणे याबाबत जर बोललं तर आत्तापर्यंत मॅडम जी केलेत कामं, मी म्हणत नाही की नाही असं नाही, केली असतील त्यांनी थोडीफार कामं, पण जी काय केली आम्ही आता ठराविक माझ्या मते मी 10 वर्षापूर्वी किंवा आमच्या येथील काही ग्रुप गेलतो आम्ही, मग त्यांना आमच्या पानंद रस्त्याबद्दल किंवा आम्ही अडचणीच्या, तर अशा ठिकाणी त्यांनी कुठल्याच बाबतीत आम्हाला सहकार्य केलं नाही. मॅडम मी आता जवळजवळ मला आठवतं आहे 20 वर्ष जेणेकरून एवढ्याच चिखलातून आम्ही बाहेर पडत होतो, आम्हाला येण्या जाण्यासाठी वाट नाही, आम्ही मतदान फक्त यांनाच करत होतो स्थानिक आमदारांना, त्यांच्या बगल बच्चे येणार, मतदान ज्या वेळेस असेल तेवढंच आम्हाला फक्त 2 दिवस आम्हाला पाठवून हात फिरवणार, बाबांनो काम तुमचं होऊन जाईल, पण त्याच्यानंतर इलेक्शन झालं निकाल लागला की त्यानंतर 5 वर्ष आम्हाला अजिबात विचारणार नाहीत. मग आम्ही 20 वर्ष वैयक्तिक मी अनुभव घेतला आहे स्वतः, माझं वय आता 28 आहे, मग मी स्वतः 20 वर्ष अनुभव घेतला आहे, मी स्वतः 1 किलोमीटर अंतरावरून पाणी सकट घेऊन आलो, पण ह्यांनी कुठल्या बाबतीत आम्हाला सुविधा पुरवली नाही, आणि जेणेकरून आम्ही आता ह्या 5 ते 10 वर्षात आम्ही स्वतः बदल केला की बाबांनो आम्हाला ह्यांची काय कामं आवडत नाहीत किंवा ह्यांनी आमच्यासाठी काय केलं नाही, म्हणून आम्ही स्वतः बदल केला, तर आम्हाला रस्त्याची सोय झाली मॅडम, पाण्याची सोय झाली. आमच्यातील महिला मॅडम आता आमच्या आत्या, मला आई वडील नाही ती माझी आत्या आहे, माझ्या आत्ती मला कळते असं 40 ते 45 वर्ष 1 किलोमीटर अंतरावरून पाणी घेऊन येत होती, मग ह्यांनी आमच्यासाठी कधीच काही केलं नाही. बोलण्याचा उद्देश असा की ह्यांनी जी सर्वसामान्य माणसं, म्हणजे तुमचं बाकी कशा देणं घेणं नाही किंवा काय नाही, की निदान फक्त गरजेच्या वस्तू काय आहेत बाबा, रस्ता, पाणी, लाईट, याच्याकडे तर तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. मूलभूत गरजा आहेत त्यांनी त्या पूर्ण करायला पाहिजे होत्या, पण त्या केल्या नाही त्या, त्यामुळं आमचा आता विरोध आहे ते आहे आणि आम्हाला आता बदल ही युवा पिढीला तर निश्चित वाटतोय आणि तो 100% घडणार. निशिकांत दादा हे 100% 23 तारखेला गुलाल घेणार. आता ज्या लाडकी बहीण योजना चालू आहे त्याचा लाभ तुम्हाला मिळालाय का? बहिणी खुश आहेत का? खुश आहेत आम्ही, भावाने दिलेलं आहे आम्ही खुश आहे. आम्ही कारण कसं आहे आमचं ऊस एवढे गेले कष्ट करून त्याचं आम्हाला बिल पण भेटलं नाही, भावाने आम्हाला मदत केली म्हणून आमची दिवाळी तर साजरी झाली नाही, त्यात आम्ही आनंद आहे म्हणून आमचा दिवाळीचा सण साजरा झाला. मुलांना कपडे वगैरे सगळं आमचं झाले. गेल्या वर्षीपासून आम्हाला बिलं पण नाहीत, कारण राब शेतात राबायचं, पण शेवटी आमचा भाव आमच्या पाठीशी उभा राहिला म्हणून दिवाळी म्हणा गोड तोंड आमचं झालं. तसं आम्ही दादांचे काही तोंड गोड सगळ्यापेक्षा गोरगरीब असणे ह्या लाभाचा अगदी एकदम नंबरनं लाभ आहे गोरगरिबांसाठी आणि दादा ही नक्की येणार. निशिकांत दादांनी जी महिलांसाठी मोफत आरोग्य सेवा ज्या केलेल्या आहेत किंवा जे विकास कामे केलेले आहेत त्याचा लाभ तुम्हाला मिळालाय का आणि याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? दादा हे गोरगरिबांचे नेते आहेत. दादा गोरगरिबांसाठी अजून झटणार आहेत, अनेक प्रगती करणार आहेत. ते कामाने खात्री आहे दादांचे. दादाच येणार आहे आमची खात्री आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार आहे. दादा कसे आमच्या पाठीशी उभा आहेत का नाही तसे आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार आहे. 35 वर्षे जे जयंत पाटील यांनी विकास कामे केलीत किंवा नाही केलीत तो हे झालं, पण जे केली नाही तेवढी दादा करणार आहे ते. म्हणजे असं तुमचा ठाम विश्वास आहे की दादा करतीलच? दादाच येणार. आता जे राजकारणाचं जे चुरशीची लढाई लागली त्यामध्ये जे बोरगावची किंवा या पंचकृषीतली लोकांचं जे मत आहे त्याबद्दल म्हणजे तुमचा विश्वास आहे की दादा निवडून येतील? दादा निवडून येणार 100%च आहेत. बहिणी त्यांच्या पाठीशी खंबीर आहेत. भाऊच आमच्या पाठीशी उभा आहे. म्हणजे भावानं आमचं तोंड गोड केलं मी सांगितलं नाही. मी 2 वर्ष गेल्या वर्षीपासून आम्हाला बिल आम्ही राबून सुद्धा आम्हाला दिली नाही. ते शेवटी कसं आहे गोरगरिबांनी काय करायचं सांगा तुम्ही. ज्यांच्या घरी नोकरीला आहेत त्यांचं काय तर होईल. जे शेतकऱ्याच्या ह्याच्यातले मुलांना शिक्षणाला पैसे तर भेटतात का? त्यासाठी दादा ठामपणे उभा राहणार आहे. ते त्यांचे शिक्षण होणार आहे. दादाने तर मग अशी काय सांगितलं त्यांनी बहिणीने मुलांच्या ह्याच्यासाठी मोफत म्हणून दादा खंबीरपणे उभा राहणार म्हणून आम्ही पण त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे. आम्हाला खात्री आहे दादांनाच आम्ही निवडून देणार. दादा येणार हे 100% आहे.
बोरगावमधील स्थानिक विकासाबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही काय सांगा? 35 वर्षात विकासाचं नुसताच हे झालेला आहे, म्हणजे नुसताच बोजवारा झालेला आहे, विकास काय झालेला नाही आहे. दादांच्या रूपातनं या वाळवा तालुक्यात आरोग्यदूत म्हणून दादांनी भरपूर प्रकाश हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवा केलेली आहे. आणि इथला आत्ता होणारा आमदार हा निशिकांत दादाच आहे. कारण दादानं सर्वसामान्य माणसांचं आरोग्याचं प्रश्न असतील, दुसरे कुठलेही प्रश्न असू देत, सर्वसामान्य माणसांना दादांनी कायम न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आम्ही आदरणीय गौरवभाऊंच्या माध्यमातून आदरणीय दादांना बोरगावातून जास्तीत जास्त लीड देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि दादांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवणार. विद्यमान आमदार जयंत पाटील यांचे जी काही विकास कामे असतील किंवा त्यांनी जे काही 35 वर्षापर्यंत काही विकास कामे केलेत त्याबद्दल तुमचं मत काय आहे? केली असतील विकास कामं, पण सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून त्यांनी काही केलेलं नाही, हे विषय आहे. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू कधीच मानलेला नाही. ते आज बेरोजगारीचे प्रश्न आहेत, युवकांच्या हातात रोजगार नाही. कित्येक आमच्या आता गावातले कित्येक युवक आहेत त्यांना रोजगारच नाही. रोजगारीचे भरपूर प्रश्न आहेत. MIDCत काय कुणालाच रोजगार मिळालेला नाही. म्हणजे जयंत पाटलांनी जी बेरोजगारी आहे किंवा जे समस्या आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता, पण तो त्यांनी केला नाही. 100% युवकांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे होता, तो रोजगार मिळालेला नाही. आता आमच्या गावातली कित्येक माणसं कोल्हापूरला मेनन पिस्टनला आहेत, परत मिरजेला सांगली MIDCत आहेत. पण आपल्या इथं काही MIDCच आहे पण ती नावालाच आहे. मग यावरती मार्ग काय? म्हणजे जे बेरोजगारी आहे किंवा शेतीचा जो प्रश्न आहे किंवा बाकीच्या ज्या समस्या आहे यावरती मार्ग काय? 35 वर्षात आमदारांनी मार्ग या तरुणांच्या रोजगारीबद्दल 100% काढला पाहिजे होता, पण त्यांनी काढलेला नाही. आणि बहुजन समाजातली एकही माणसं म्हणजे कामाला कुठं नाहीतीच. OBC म्हणा, अल्पसंख्याक म्हणा, ही अशीच राहिलेली आहे. त्यांना न्याय कुणी दिलेला नाही. म्हणजे आता तुतारीपेक्षा जास्त लोक घड्याळाच्या बाजूने आणि तेच निवडून येतील असं 100% आम्हाला आशा आहे की निशिकांत दादाच्या रूपातनं आम्हाला अल्पसंख्याक OBC समाजाला 100% न्याय मिळेल. 35 वर्षांचा जो इतिहास आहे जयंत पाटलांचा की 35 वर्ष ते इथं म्हणजे आमदार म्हणून निवडून आलेत, पण आता जिल्हाध्यक्ष असून सुद्धा दादांनी जी कामं केलेली आहेत त्याबद्दल तुमचा अनुभव काय आला आणि काय सांगाल याबद्दल? अनुभव चांगला आहे आणि ही जी योजना आता त्यांनी नवीन केली ही योजना चांगली आहे. सगळ्यांच्यासाठी ही व्यवस्थित चाललेली आहे आणि व्यवस्थित पुढेही चालणार आहे. आणि निशिकांत दादाही येणार, घड्याळ 100% निवडून येणार, हे आमचा जाब आहे. आरोग्य दूत म्हणून निशिकांत दादांना बोललं जाते की महिलांच्यासाठी जी वैद्यकीय सेवा असू देत किंवा शिक्षणासाठी बाकी सगळ्यांसाठी जी त्यांनी कामं केलेली आहेत, तर तुमचं मत किंवा तुम्हाला काय अनुभव असा आला आहे त्या ह्याच्या सेवांचा किंवा तुम्ही वैयक्तिक किंवा कोणाकडून ऐकला असेल? नाही, आरोग्य ही सेवा ही चांगली आहे. स्वतः मी काय अजून मी गेली नाही, पण जी काय जाणारी लोकांच्याकडून आम्ही ऐकलेलं आहे, काय आमच्या समाजातली बी गेलेले आहे ती, पण त्यांचा अनुभव चांगला आहे की सगळी सेवा व्यवस्थित आहे आणि चांगली आहे. म्हणजे आता जी रणधुमाळी विधानसभेच्या निवडणुकीची जी चालली त्यामध्ये घड्याळाची टिकटिक की तुतारी वाजेल यावर तुमचं मत काय? आमचं घड्याळ असल्यास आपण टायमिंग करणारच नाही. घड्याळ 100% आहे. गेल्या 35 वर्षांपासून जयंत पाटील इथले आमदार म्हणून निवडून येत होते. आता सध्या नवीन चेहरा पाहायला मिळतोय निशिकांत दादा. तर येथील बोरगावमधील स्थानिक लोकांचं त्यांच्याबद्दल काय मत आहे हे आपण जाणून घेऊया. आता जी सध्याची स्थिती आहे निवडणुकीची जी चुरस लागलेली आहे, तर इथल्या बोरगावमध्ये निशिकांत दादांनी काय विकास कामे केलीत किंवा जे जयंत पाटील होते त्यांनी काय विकास कामे केलीत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जयंत पाटलांनी 35 वर्ष झालं काही विकास केलेला नाही. दुधारी पानंद रस्ता आहे त्याचं काही 35 वर्ष काम केलेलं नाही. निशिकांत दादांनी एक 10 वर्ष झालं दुधारी पानंदचा रस्त्याचं काम केलेलं आहे. आणि इथले आता राजकीय वातावरण काय आहे? आता राजकीय वातावरण म्हणजे निशिकांत दादा इथं गुलाल घेणारच आहेत. कारण काय असं का वाटतं? कारण म्हणजे त्यांनी कामं केलेले आहेत. म्हणजे काय विकास कामे केली? बोरगावमध्ये काय समस्या होत्या आणि त्यांनी हे केलेलं आहे? दुधारी पानंद रस्ता होते ते 45 वर्ष राष्ट्रवादीने शरद पवार या गटाने कामच केली नव्हती. त्यामुळे आता निशिकांत दादांनी 10 वर्ष झाले कामे केलीत. त्यामुळे निशिकांत दादा 23 तारखेला गुलाल हे घेणारच असं तुमचं ठाम मत आहे की ते निवडून येणारच? निशिकांत दादांनी युवकांबद्दल किंवा युवक वर्गासाठी काही विकास कामे केली आहेत का ते विचार? खूप काही केलेलं आहे मॅडम. आणि विकास कामे म्हणजे सर मॅडम त्यांचे हॉस्पिटल आहे, त्यांचं कॉलेज आहे प्रकाश हॉस्पिटल. तिथे खूप म्हणजे मजुरांना म्हणजे चांगले आमच्यासारखे युवक आहेत त्यांना खूप संधीमध्ये उपलब्ध करून दिल्यात त्यांनी आमच्यासाठी. म्हणजे तिथं काही कारणास्तव जावं तुम्ही तिथे काम होणारच असं निशिकांत दादांचं काम आहे. आणि जे आमचे आत्ता आमदार साहेब आहेत
त्यांनी 35 वर्षात एकही काम केलेलं नाही. इथला ज्यांना आम्ही जिथे राहतोय हा भाग आहे किंवा आम्ही जिथे राहतोय जिथे म्हणजे माझं घर आहे तिथून एक पाणंद रस्ता आहे. तिथला रस्ता त्यांच्याकडे खूप वेळा आम्ही गेलो पण तिथे काही काम केलं नाही त्यांनी. त्याच्यानंतर आम्ही इथेच निशिकांत दादांचे जे वैयक्तिक हे असतील इथून गावातले त्यांनी मग आम्हाला करून दिलं ते. आता इथले म्हणजे सध्याची जी रणधुमाळी आहे निवडणुकीची, तर राजकीय वातावरण जे तापले त्याबद्दल तुमचं मत काय आहे? इथं वातावरण फक्त निशिकांत दादांचं आहे. आता का असं का वाटतं तुम्हाला की त्यांचं असं वाटतं कारण विकास कामेच नाही आहेत ना. जे मान्य आमदार साहेबांचे आता विकास कामेच नाही आहे तिथं. आणि 35 वर्षे आमदार होते ते 35 वर्षात काहीच काम केलेलं नाही त्यांनी. म्हणजे 35 वर्ष त्यांचा जो इतिहास आहे निवडणुकीतला किंवा आमदारकीचा जो बघता त्यांनी काहीच काम केलं नाही असे सगळे बोलतायत. म्हणजे काही काम केलं म्हणजे नेमकं काय केलं नाही किंवा स्थानिक लोकांपर्यंत ते पोहोचले नाहीत असं काय आहे? आता मला कळतंय असं, म्हणजे युवक वर्ग आहे मला आता कळतंय असं काहीही काम केलेलं नाही त्यांनी. मी 10 ते 15 वर्ष झाले मला म्हणजे पोगतंय बोलणं मला समजते. आता त्यांनी काही काम केलेलं नाही. इथं गावात पण काही नाही आहे, परिसरात काही नाही आहे, इस्लामपूरमध्ये पण काही काम केलेलं नाही त्यांनी. आमच्या भागातही काही नाही आहे. आणि जिथं त्यांनी बंधारा बांधला आहे आता बोरगावमध्ये तिथं बंधारा असा बांधला आहे ना की थोडा जरी 2 दिवस पाऊस पडला तरी उद्या बंधारा उलटून जातो पावसाळ्यात. असे गेलेत काम त्यांचा काय उपयोग आहे करून असं पण. मग आता जी घड्याळाची टिकटिक की तुतारी या दोन्हीपैकी कोण निवडून येईल आणि बोरगावची जी स्थानिक लोक आहेत ती कुणाला मत देतील असं तुम्हाला वाटतं? स्थानिक लोकांचा निशिकांत दादाला सपोर्ट असणार हे 100% आहे आणि निशिकांत दादाच निवडून येणार आणि घड्याळच वाजणार. आज आपण दिवसभर इस्लामपूर वाळवा विधानसभा मतदारसंघातील पंचक्रोशीतील काही गावी जाऊन तेथील लोकांच्या प्रतिक्रिया आपण समजून घेतलेल्या आहेत, त्यांच्या ऐकून घेतलेल्या आहेत. जयंत पाटील विरुद्ध निशिकांत दादा भोसले पाटील यांची ही चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळाली आणि प्रत्येक गावी लोकांचं एकच आहे की नवीन चेहऱ्याला आम्ही निवडून देणार आहोत. 2024 विधानसभा निवडणुकीमध्ये जयंत पाटील विरुद्ध निशिकांत दादा भोसले पाटील यांची काटेची टक्कर होताना दिसत आहे. आणि 2024 विधानसभा निवडणुकीमध्ये निशिकांत दादा भोसले पाटील बाजी मारणार का हे आपण पाहत राहूया डिजिटल कोल्हापूर या चॅनेलवरती.